नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी विश्व व्यापार व्यवस्था पारदर्शक आणि निपक्षपाती हवी, पंतप्रधान नरेंद्र मोदी. जागतिक दहशतवादाविरुद्ध सर्वांनी एकत्र येऊन दहशतवाद पोसणाऱ्यांना एकटं पाडावं, भारताचं जागतिक समुदायाला आवाहन. मॅगी नूडल्सवरील बंदी उठवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अन्न सुरक्षा प्राधिकरणाचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 3रा स्मृती दिन. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी विश्व व्यापार व्यवस्था पारदर्शक आणि निपक्षपाती हवी, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. G20 शिखर परिषदेत व्यापार आणि ऊर्जा या विषयावरच्या सत्रात ते काल बोलत होते. जागतिक व्यापारात आलेली मंदी ही चिंतेची बाब असून जागतिक अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी व्यापार मोठी भूमिका बजावू शकतो, असंही पंतप्रधान म्हणाले. इंडोनेशियातल्या बाली इथं याआधी झालेल्या जागतिक व्यापार संघटनेच्या बैठकीत व्यापार सुलभीकरणासंदर्भातला ठराव आणि अन्न सुरक्षेसाठी धान्याची साठवणूक याबाबत संघटनेच्या सदस्यांनी सहमती दर्शवली होती. प्रादेशिक व्यापार करारानुसार जागतिक व्यापार व्यवस्थेचे तुकडे पडता कामा नयेत, असंही पंतप्रधानांनी सूचित केलं. जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांनी अपारंपरिक ऊर्जेच्या बाबतीत अधिक संशोधन आणि विकास करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे सर्वांना परवडणारी आणि सहज उपलब्ध होऊ शकेल अशी वीज मिळेल, अशी अपेक्षाही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. येत्या 15 ते 18 डिसेंबर दरम्यान केनियातल्या नैरोबी इथं जागतिक व्यापार संघटनेची 10वी मंत्रिस्तरीय बैठक होणार आहे. दरम्यान G20 परिषद आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले आहेत. दहशतवादाविरोधात जागतिक स्तरावर सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दिल्लीतल्या फ्रान्स दूतावासात काल श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांना आणि आर्थिक पाठबळ पुरवणाऱ्यांना एकटं पाडा, असंही रिजिजू यांनी सांगितलं. मानवता आणि मूल्य यांना धोका पोहोचवणाऱ्या दहशतवादाच्या गटांना मोडून काढण्यासाठी ठोस पावलं उचलण्याबरोबरच सहकार्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. दहशतवादाविरोधात जागतिक धोरण आखण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. यामुळे आंतरराष्ट्रीय कायदेशीर चौकटीत दहशतवादाशी सामना करता येईल, असंही रिजिजू यांनी स्पष्ट केलं. नेस्ले कंपनीच्या मॅगी नूडल्सवरील बंदी उठवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. मुंबई उच्च न्यायालयानं 13 ऑगस्टला मॅगी नूडल्सवरची बंदी उठवण्याचा आदेश दिला होता. हा आदेश सदोष असल्याचा दावा करत सरकारमान्य प्रयोगशाळांकडे पुनर्चाचणीसाठी देण्यात आलेल्या नमुन्यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका प्राधिकरणानं काल सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. नेस्ले कंपनीलाच नवीन नमुने सादर करण्याचे आदेश न देता ते नमुने तटस्थ कंपनीकडून घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं द्यायला हवे होते, असंही प्राधिकरणानं आपल्या याचिकेत म्हटलं आहे. वकिली करत असताना गोवंश हत्याबंदीबाबतच्या मुद्द्यावर 2012 साली एका वृत्तपत्रात लेख लिहून आपण आपलं मतप्रदर्शन केलं असल्यामुळे गोवंश हत्याबंदीच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवरील सुनावणी करण्याच्या प्रकरणातून न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी माघार घेतली आहे. कर्नाटक राज्यात गोवंश हत्येसंदर्भात कायदा बनवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, तेव्हा आपण मतप्रदर्शन केलं होतं, असं पटेल यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मुख्य न्यायमूर्ती V.K. ताहिलरामानी यांच्या विशेष खंडपीठाकडे या याचिका वर्ग करण्यात आल्या आहेत. सरकारी नोकऱ्यांच्या भरतीवेळी घेण्यात येणारी मुलाखत प्रक्रिया वेगवान आणि रद्द करावी, असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. राज्यांच्या प्रधान सचिवांच्या एकदिवसीय कार्यशाळेत ते काल दिल्लीत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानंतर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं ब आणि क गटातल्या विविध मंत्रालयातल्या पदांसाठी मुलाखत प्रक्रिया रद्द करण्यासाठी येत्या 31 डिसेंबरची मर्यादा आहे. भरती प्रक्रिया पारदर्शी व्हावी यासाठी हे आवश्यक असल्याचं सिंग यांनी सांगितलं आहे. राज्यात युती सरकारनं एका वर्षात जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून गेल्या सरकारच्या तुलनेत कमी खर्चात तब्बल 24 TMC जलसिंचन केलं असून भूगर्भातली जलपातळी वाढवणारं उपयुक्त काम केलं आहे, असं प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त धुळ्यात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते काल बोलत होते. धुळे जिल्ह्यातले प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. यावेळी दानवे यांचा भव्य सत्कारही करण्यात आला.
या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। गेल्या वर्षभरात भाजपा सरकारनं लोकहिताचे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून दुष्काळात जास्तीत जास्त मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं दानवे यांनी यावेळी सांगितलं। भविष्यात भाजपा स्वबळावर सत्तेत येण्याचा प्रयत्न करेल असंही दानवे यांनी यावेळी स्पष्ट केलं। पाण्याची उपलब्धता हा महत्त्वाचा विषय असताना मानवी वापरासाठी त्याची शुद्धता अत्यावश्यक ठरते। मात्र लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे या सुविधांपासून वंचित राहावं लागल्यानंतर नाशिकच्या लहवीत मधल्या गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन गावाला शुद्ध पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न केले। सेवाभावी संस्थेनं त्यांच्या प्रयत्नांना साथ दिल्यानं या गावाला चांगलं पाणी मिळू लागलं आहे। पूर आणि कारखान्यांनी सोडलेल्या सांडपाण्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या लहवीत या गावाला दूषित पाण्याची समस्या भेडसावत होती। शुद्ध पाणी पुरवण्याचं लोकप्रतिनिधींनी दिलेलं आश्वासन निवडणुकीपुरतंच असल्याचं लक्षात आल्यावर गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शुद्ध पाणी मिळवण्याचा प्रयत्न केला। मात्र पुरेशा निधी अभावी जलशुद्धीकरण संयंत्र बसवणं शक्य नसल्यानं या ग्रामपंचायतीनं इतरांकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला। एका सेवाभावी संस्थेनं केलेल्या मदतीमुळे गावात 9 लाख रुपयांचं जलशुद्धीकरण संयंत्र उपलब्ध झालं। मात्र या यंत्राच्या देखभालीचा खर्च भरून काढण्यासाठी आणि पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी नाममात्र शुल्क आकारून गावकऱ्यांना एटीएम कार्डद्वारे हे पाणी पुरवलं जात आहे। प्रत्येक गावातील खातेदाराला 150 रुपयामध्ये एक एटीएम कार्ड आजीवन सदस्यत्वासह बहाल करतो। या प्रकल्पामध्ये साधारणतः 5 रुपयामध्ये म्हणजे फक्त 25 पैसे प्रति लिटर या दरानं या ठिकाणी शुद्ध पाण्याचा पुरवठा आम्ही नागरिकांना करतोय। आमच्या या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सर्व नागरिकांना गावातील शुद्ध पाण्याचा या ठिकाणी पुरवठा करू शकतोय। गावातल्या महिलांना एटीएम मशीन पर्यंत जाऊन पाणी आणणं कठीण होत असल्यानं एका तरुणानं आपल्या रिक्षातून घरपोच पाणी देण्याचा व्यवसाय सुरू केला। त्यामुळे गावातल्या तरुणांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे। दूषित पाण्यानं हैराण झालेल्या या गावाला या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं 16 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर या दरम्यान अँटीबायोटिक्स अर्थात प्रतिजैविक माहिती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे। प्रतिजैविकांचा जबाबदारीनं वापर हे ब्रीदवाक्य असून प्रतिजैविकांबद्दल जनजागृती करणं हा या सप्ताहामागचा मुख्य उद्देश आहे। क्षयरोग, महारोग, टायफॉइड अशा आजारांसाठी प्रतिजैविकांचा वापर केला जातो। भारतात आतापर्यंत 100हून अधिक प्रकारची प्रतिजैविक उपलब्ध आहेत। या प्रतिजैविकांचा अतिवापर किंवा चुकीचा वापर केल्यामुळे प्रतिजैविक प्रभावहीन होतात आणि त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते। हे टाळण्यासाठी प्रतिजैविकांचं अतिसेवन टाळावं असा सल्ला या सप्ताहानिमित्त तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे। स्वतः हाल अपेष्टा सहन करत अनेक गोष्टींचा त्याग करून ज्या आईवडिलांनी मुलांना वाढवलं अशा आईवडिलांचा सत्कार करण्यासाठी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात काल आदर्श माता, आदर्श पिता आणि विश्वरत्न पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। विश्वमाता फाउंडेशननं हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता। संपादक राजीव खांडेकर, भास्करराव आव्हाड, आमदार राहुल जगताप हे मान्यवर यावेळी उपस्थित होते। पुरस्कारार्थींना सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरवण्यात आलं। प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांना यावेळी विश्वरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। या फाउंडेशनच्या वतीनं आतापर्यंत 500हून अधिक आदर्श आईवडिलांचा सत्कार करण्यात आला आहे। अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून तरुण पिढीसमोर एक वेगळा आदर्श घालून देण्याचं काम या फाउंडेशननं केलं आहे असं मत राजीव खांडेकर यांनी यावेळी व्यक्त केलं। भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि सर जे कला महाविद्यालय, निकी हिंगड आर्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काल मुंबईत मैत्री चित्र प्रदर्शनाला सुरुवात झाली। मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा आणि अन्य मान्यवर या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते। जे महाविद्यालयात हे प्रदर्शन भरवण्यात आलं असून येत्या 22 नोव्हेंबरपर्यंत सर्वांसाठी ते खुलं राहील।
राजकारणी, व्यंगचित्रकार, संपादक आणि शिवसेनेचे संस्थापक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज तिसरी पुण्यतिथी। 23 जानेवारी 1927 रोजी पुण्यात बाळासाहेब यांचा जन्म झाला। पुरोगामी विचार, आक्रमक वृत्ती आणि समाज प्रबोधनाचा ध्यास याचं बाळकडू त्यांना त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडून मिळालं। हातात कुंचला घेऊन बाळासाहेबांनी विविध व्यंगचित्रांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर फटकारे ओढले। 1960 साली त्यांनी मार्मिक नावाचं मराठीतलं पहिलं व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केलं। पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात मराठी माणसानं आपली अस्मिता जपावी, त्यांनी संघटित व्हावं यासाठी बाळासाहेबांनी 19 जून 1966 साली शिवसेना या पक्षाची स्थापना केली। याच वर्षीपासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यालाही सुरुवात झाली। वक्तृत्व शैलीबरोबरच लेखन शैलीही बाळासाहेबांची खासियत होती। मराठी माणसांचं मुखपत्र म्हणून सामना हे दैनिक वृत्तपत्र त्यांनी काढलं। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेबांचे रोखठोक विचार होते। झुणका भाकर केंद्र, वृद्धाश्रम, ज्येष्ठांना सवलती, झोपडपट्टीवासियांना घरं, उड्डाणपूल, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग तसंच मुंबईतील अनेक योजना या बाळासाहेबांच्या संकल्पनेतूनच उदयाला आल्या। राजकारणात स्वतः प्रत्यक्ष कोणतंही पद न भूषवताही सत्ताकारणाला वेगळी दिशा देण्याचं काम त्यांनी केलं। त्यामुळेच राजकारणातलं बाळासाहेबांचं स्थान अनन्यसाधारण आहे। दरम्यान त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज मुंबईतल्या दादर इथल्या शिवतीर्थावरच्या स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी अनेक मान्यवर आणि शिवसैनिक उपस्थित राहतील। त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। वाहतुकीच्या व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे। देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतले थोर क्रांतिकारक नेते लाला लजपतराय यांची आज 87वी पुण्यतिथी। पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात धुंडीके या गावात त्यांचा जन्म झाला। मिशन हायस्कूलमध्ये शिक्षण घेऊन पुढे त्यांनी LLB केलं आणि वकिली सुरू केली। 1904 साली पंजाबी पत्र सुरू केलं। एकीकडे ब्रिटिशांमुळे जनता त्रस्त तर दुसरीकडे देशात दुष्काळ पडला होता। त्यावेळी ब्रिटिश युवराजांचं स्वागत करण्याच्या ठरावाला लाला लजपतरायांनी विरोध केला। यात त्यांना लोकमान्य टिळक आणि बिपिनचंद्र पाल या जहाल नेत्यांचा पाठिंबा मिळाला। लालाजींनी पंजाबमध्ये पीपल्स सोसायटी काढली तसंच देशभक्तीवर भर देण्यासाठी राष्ट्रीय कॉलेजही सुरू केलं। पंजाबमध्ये कमिशन आल्याच्या निषेधार्थ लालाजींनी निदर्शनं केली। त्यात त्यांना जबर मारहाण झाली आणि ते आजारी पडले। त्यातच लालाजींनी अखेरचा श्वास घेतला। लालाजींना त्यांच्या कार्यामुळे पंजाब केसरी ही पदवी देखील मिळाली होती। मलेशियात कुआंटन इथं सुरू असलेल्या आशिया चषक कनिष्ठ हॉकी स्पर्धेत भारताची गाठ साखळीतल्या अखेरच्या लढतीत आज चीनबरोबर पडणार आहे। गटवार साखळीतले पहिले दोन्ही सामने जिंकून भारतानं गटात अव्वल स्थान मिळवलं आहे। यजमान मलेशियाला भारतानं रोमहर्षक लढतीत 5-4 असं हरवलं तर सलामीच्या लढतीत बलाढ्य जपानला 2-1 असं भारतानं नमवलं होतं। हवामान वृत्त। बंगालच्या उपसागरात नैऋत्य भागात श्रीलंकेजवळ निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा तामिळनाडूकडे सरकत असून त्यामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात येत्या 3 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे। येत्या 2 दिवसात किनारी आंध्र प्रदेश आणि रायलसीमा भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। येत्या 2 दिवसात महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी विश्व व्यापार व्यवस्था पारदर्शक आणि निपक्षपाती हवी, पंतप्रधान नरेंद्र मोदी। जागतिक दहशतवादाविरुद्ध सर्वांनी एकत्र येऊन दहशतवाद पोसणाऱ्यांना एकटं पाडावं, भारताचं जागतिक समुदायाला आवाहन। मॅगी नूडल्सवरील बंदी उठवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अन्न सुरक्षा प्राधिकरणाचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान। आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज तिसरा स्मृतिदिन। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।